स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यंतरचारिणौ. मागच्या भागामध्ये आपण या श्लोकाचा अगदी शब्दशः अर्थ बघितला होता. पण अर्थात इतका शब्दशः अर्थ सांगणारे ते श्रीकृष्ण थोडीच. त्यामुळे आपण थोडंसं खोलात जाऊन याचं विवेचन करूया. भागवतामध्ये कपिल मुनींची गोष्ट येते. तर कपिल मुनींनी आपल्या आईला देवाहुतीला उपदेश केला आणि सांगितलं की स्वस्वरूपाचा अनुभव हेच मानवी जीवनाचं ध्येय आहे आणि त्यासाठी अध्यात्मयोग विवरण केलं आहे. आता हाच अध्यात्मयोग श्रीकृष्णांनी आत्मसंयमन योग म्हणून 6व्या अध्यायामध्ये सांगितला. तर हा अध्यात्मयोग किंवा आत्मसंयमन योग याचे 2 पैलू आहेत. एक म्हणजे प्रकृतीवर नियंत्रण आणि दुसरं म्हणजे परमतत्वाचं चिंतन. त्यासाठी आपल्याला आधी प्रकृती म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं. प्रकृती म्हणजे काय तर ज्या कशामध्ये विकृती संभवते आणि त्याला ठीक करण्यासाठी आपण संस्कृती वापरतो. म्हणून गणेश अथर्व शीर्षामध्ये गणपतीला व्रातपतये असं म्हटलं आहे. व्रातपतये म्हणजे असंस्कारणीय, म्हणजे ज्याच्यावर संस्कार नाही. कारण परमतत्वामध्ये जर विकारच शक्य नाही तर संस्कार करण्याची गरज काय भासणार. तर ज्याच्यात विकृती संभवते ती प्रकृती. जसे आपले अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश हे पंचकोश आहेत. या सगळ्यांमध्ये सारखी विकृती येते आणि जाते आणि म्हणून ही सर्व प्रकृती. आता या प्रकृतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी श्रीकृष्ण सांगतात आहेत स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्य. स्पर्शान् कृत्वा म्हणजे सगळेच विषय आपल्या इंद्रियांना स्पर्श करतात. जसं नादानी कानाला स्पर्श केला तर आपल्याला शब्द कळतो. वस्तूंनी त्वचेला स्पर्श केला की शीतोष्ण, कडकपणा, मुलायमता कळते. वासाने नाकाला स्पर्श केला की सुगंध आहे की दुर्गंध आहे हे उलगडतं. हे स्पर्श करून आत शिरणारे जे विषय आहेत ते बाहेरचे बाहेर रोकायला हवेत. श्रीकृष्णाला काय जात आहे हो, बाहेरच्या बाहेर रोकायला हवेत. इथे मला 1 मिनिटसुद्धा कोणी फुरसत स्वस्थता देईल तर शपथ. सगळं आजूबाजूला कोलाहल, डिस्टर्बन्स. पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की बाहेरच्या कोणत्याच वस्तू, व्यक्ती, घटना आपल्याला डिस्टर्ब करतच नसतात. आपल्याला डिस्टर्ब करत असतं ते आपलं मन. समजा एखादा आवाज होतोय आणि मला झोपायचं आहे, मग मन हा विचार तयार करतं की हा आवाज येतोय ना म्हणून मला झोप येणार नाही, झोप येत नाही. आणि मग आपलं चित्त झोपेवरून उडून त्या आवाजावरच कॉन्सन्ट्रेट होतं आणि आपण म्हणतो की हा आवाज मला सारखा डिस्टर्ब करतोय, झोपू काही देत नाही. पण एखाद्या माणसाला त्या आवाजामध्येही शांत झोप लागते कारण त्याच्या मनामध्ये हा विचारच तयार झाला नाही की या आवाजामुळे मला झोप येणार नाही. किंवा एखादा मनुष्य उशिरा आला एखाद्या कार्यक्रमाला आणि येऊन एकदम समोर जाऊन बसला. तो तर कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायला लागला, पण आपण मात्र कसा आहे, उशिरा आलाच्या आला आणि समोर येऊन बसला. पहा, याला कोणी बोलतही नाही. लग्ग्याचा ओळखीचा असेल पासवाला म्हणून समोर जाऊन बसला. झालं, कार्यक्रमातून आपलं लक्ष उडलं आणि आपण डिस्टर्ब झालो. म्हणजेच वस्तू, व्यक्ती, घटना आपल्याला डिस्टर्ब करतच नसतात. आपल्याला डिस्टर्ब करत असतं आपलं मन. ठीक आहे, मग आता यावर उपाय काय. तर कोणत्याही वस्तू, व्यक्ती, घटनेचं आपण कधीही गुलाम व्हायचं नाही. म्हणजे कसं तर अमुक वेळेला चहा मिळाला नाही की माझं डोकं दुखतं असं आपण आपल्या मनातच ठरवतो. मग आपण त्या चहाचे इतके गुलाम होतो की त्यावेळेला चहा मिळाला नाही की डिस्टर्बन्स सुरू. आता अजिबात चहा न पिणारे छान राहू शकतात याचा अर्थ चहा काही जीवन आवश्यक वस्तू आहे का. पण नाही, आपल्या मनातला तो विचार आपल्या मनामध्ये ते बुडबुडे निर्माण करतो.
तसंच कामाचंही असतं की विशिष्ट वेळेला विशिष्ट काम झालं पाहिजे असं आपल्या मनाला सवय लागते. ते काम केल्याशिवाय मग मला चैनच पडत नाही. मग आपण त्या कामाचे हळूहळू इतके गुलाम बनतो की ते काम केलं नाही की करमत नाही, चैन पडत नाही, चिडचिड होते. एकदाचं ते काम केलं की छान वाटतं. असंच बऱ्याच व्यक्तींचाही आपण गुलाम बनतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीची मर्जी जिंकण्यासाठी आपण अगदी मनाविरुद्ध गोष्टीही करतो आणि ती व्यक्ती मात्र क्षणात आपल्याला वगळून टाकते. मग आपण दुःखी होतो, हर्ट होतो, चिडचिड करतो, त्याचाच विचार करत राहतो आणि मग अशा वस्तू, व्यक्ती, घटनांचं आपण गुलाम बनून जातो. मग ते आपल्याला डिस्टर्ब करत राहतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीवर मी अवलंबून असेल, हर्ट झाली असेल, तर मी स्वस्थ बसल्यानंतर माझ्या मनामध्ये सारखा तोच विचार येईल आणि मला डिस्टर्ब करेल. मला कुठेतरी जायचं आहे, कोणता तरी ड्रेस घालायचा आहे, पण तो मला चांगला दिसेल का, की लोक मला हसतील, माझ्या वयाला ते शोभेल का, असा विचार जर माझ्या मनामध्ये निर्माण झाला तर मी काही त्या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल राहणार नाही, डिस्टर्ब राहील. आणि म्हणूनच कोणत्याही विचारांची गुलामगिरी न स्वीकारणं हे आधी आपल्याला शिकावं लागेल. याचं सूत्र गळ्यामध्ये पक्क बांधावं लागेल. आणि त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या जगामध्ये कोणतीही वस्तू, व्यक्ती यावर आपला कोणताही अधिकार नाही. आपल्याला पाहिजे तसं इतर का वागतील, ते वागलेच पाहिजे असा अट्टहास तरी आपला का? कारण ते काय फर्निचर आहे का, किंवा निर्जीव वस्तू आहेत का, की एका ठिकाणाहून उचलल्या दुसऱ्या ठिकाणी ठेवल्या? त्या व्यक्ती त्यांच्या मनाप्रमाणे वागतात. ह्या गोष्टी एकदा आपण मनामध्ये घेतल्या की कोणत्याही वस्तूचा आपण गुलाम नाही, व्यक्तीचा आपण गुलाम नाही, बांधील नाही, आणि ती व्यक्ती किंवा ती वस्तू, त्या घटनासुद्धा आपले गुलाम नाही आहेत, ते त्यांच्या घडतात आहे. मग आपण ध्यानाला बसलो तर या कोणत्याही गोष्टी आपल्याला डिस्टर्ब करणार नाही. त्यासाठी श्रीकृष्णांनी पुढच्या श्लोकात आणखीही एक युक्ती सांगितली आहे. मुनी मोक्षपरायणः, अर्थात त्याचा सविस्तर अर्थ आपण त्या श्लोकाचा अर्थ पाहताना घेणारच आहोत. तर अशा रीतीने आपलं मन एकदा गुलामगिरीतून मुक्त केलं की त्याच विषयांवर पुन्हा पुन्हा मनामध्ये विचार येणं बंद होईल आणि मग ते आतमध्ये वळेल. त्यानंतर डोळ्यांना 2 भुवयांमध्ये स्थिर करायचं. म्हणजे पूर्ण बंद न करता बाहेरच्या वस्तूविषयांचं असं दर्शन करायचं नाही. त्याला तंत्र साधनेमध्ये आंतरलक्ष बहिर्दृष्टी निमेष उन्मेष वर्जितः असं म्हणतात. म्हणजे डोळ्याची चंचलता थांबायची. रमण महर्षींच्या मध्ये तर आज्ञाचक्र किंवा अनाहत चक्र याची कल्पना करून त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं. कारण मन देश, काल, वस्तू यामध्ये सारखं भटकत राहतं. त्यामुळे त्याला एक चित्र देऊन स्थानबद्ध करायचं. आणि डोळे जरी बंद जरी केले तरी आपलं दुसरं इंद्रिय असतं ते कान, जे खूप त्रास देतं. कुठेतरी थेंबर पाणी टपकत असेल, कोणाच्या तरी पावलांचा बारीकसा आवाज असेल तरी ते टिपत राहतं. म्हणून त्याला हृदयाचे ठोके ऐकायला द्यायचे. म्हणजे हृदयाच्या ठोक्यांवर आपलं लक्ष केंद्रित करायचं. म्हणजे मग जगाचा, देहाचा व्यापार संपला, मन स्थिर होऊ लागलं आणि मग अनुलोम विलोम प्राणायामाने श्वास सम केला की प्राणशक्ती स्थिर होते. शरीराची मग प्राणवायूची गरजही कमी व्हायला लागते आणि मग श्वासाची गती इतकी कमी होते की ती नाकपुडीतल्या नाकपुडीतच राहते. त्यालाच म्हटलं आहे नासाभ्यंतरचारिणं. पुढच्या श्लोकामध्ये मोक्षपरायणा मुनी बुद्धी, मन, इंद्रियांना कसं वश करतो. विगत इच्छा भय क्रोध, म्हणजे इच्छा भय क्रोध यांना कायमचंच कसं घालवून देतो आणि त्यामुळे सतत सदा मुक्त कसा राहतो, मुक्ती कशी उपभोगतो, याचं वर्णन श्रीकृष्ण पुढच्या श्लोकात करणार आहेत. ते आपण पुढच्या वेळेला बघूया. श्रीकृष्ण अर्पणमस्तु.